मित्रांनो, आपण नेहमी म्हणत असतो की एखाद्याचा पैसा बुडू नये, नाहीतर आपल्याला तळतळाट लागतो. इथं देखील एक नथू नावाचा व्यक्ती आहे. त्याचा बँकेने पगार दिला नाही, त्यामुळं त्याचा तळतळाट त्या बँकेला लागला आणि चांगली चालणारी ती बँक बुडून गेली. चला तर मग द बॉय हू ब्रोक द बँक बुडवणारा मुलगा हा पाठ आपण व्यवस्थितपणे मराठीत अर्थासही पाहूयात. नथू grumbled to himself as he swept the steps of the People Nagar Bank owned by Seth Govindram. सेठ गोविंदरामच्या मालकीच्या पीपल नगर बँकेच्या पायऱ्या झाडताना नथू स्वतःवरच चिडला. He used the small broom hurriedly and carelessly, and the dust, after rising in a cloud above his head, settled down again on the steps. हातातला लहानसा झाडू त्याने निष्काळजीपणाने घाईघाईत पायऱ्यांवर फिरवला आणि त्यामुळे झाडलेली धूळ त्याच्या डोक्यापर्यंत उडून पुन्हा पायऱ्यांवर विसावली. As Nathu was banging his pen against a dustbin, Sitaram, the washerman's son, passed by. हातातली सुपली तो कचऱ्याच्या डब्यावर आपटत होता तेव्हा धोब्याचा मुलगा सीताराम तिथून जात होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. सीताराम कपडे पोहोचवण्याच्या कामावर निघाला होता. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लॉथ्स बॅलन्स्ड ऑन हिज हेड. त्याच्या डोक्यावर नुकत्याच इस्त्री केलेले कपड्यांचे गाठोडे होते. डोंट रेज सच डस्ट, ही कॉल्ड आउट टू नथू. अशी धूळ उडवू नकोस रे, तो नथूला हटकत म्हणाला. आर यू अनाईड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. महिन्याला ₹2 जास्त द्यायला ते अजूनही नकार देत आहेत का, म्हणून तो वैतागलास का? आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेंट द स्वीपर बॉय. मला त्याबद्दल काहीही बोलायची इच्छा नाही, झाडूवाला मुलगा तक्रारीच्या सुरात म्हणाला. मित्रांनो, नथू नावाचा एक स्वीपर बॉय आणि पीपल नगर बँकेच्या पायऱ्या झाडण्याचं तो काम करतोय. परंतु का त्याला आज स्वतःचाच राग आलेला होता. तो स्वतःवरच चिडलेला होता आणि त्या लहानसे झाडूने पायऱ्या झाडण्याचं काम तो करत होता. परंतु झाडताना तो खूप निष्काळजीपणे आणि घाईघाईने पायऱ्या झाडत होता. कारण जी काही धूळ आहे ती उडायची, त्याच्या डोक्यापर्यंत जायची आणि पुन्हा त्याच पायरीवर येऊन पडायची. आणि हे सगळं बाजूने जात असलेल्या सीतारामने पाहिलं. सीतारामने त्याला हटकलं. अरे, धूळ का उडवतोस? का तुला महिन्याला ₹2 जास्त दिलंय नाही म्हणून तू असं झाडतोस का? त्याला अजून राग आला. तो म्हणाला, मला त्याच्याबद्दल काही बोलायची इच्छा नाही, असे तो त्याला तक्रारीच्या सुरात म्हणाला. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे अँड दिस इज द 20th ऑफ दिस मंथ. महिन्याची 20 तारीख आली तरी अजून नेहमीचा पगारसुद्धा मला मिळालेला नाही. मित्रांनो, नथू का चिडला होता हे आपल्या लक्षात आलं आहे. कारण महिन्याची 20 तारीख आली तरी बँकेने त्याचा पगार दिलेला नव्हता, म्हणून तो चिडलेला होता आणि रागारागाने त्या बँकेच्या पायऱ्या झाडून काढत होता. आणि राग व्यक्त करण्यासाठी अधूनमधून तो सुपली आणि झाडू आपटायचा. Who would think a bank would hold up a poor man's salary? बँक अशी कोणा गरीब माणसाचा पगार थकवत असेल असं कोणाला वाटेल का? As soon as I get my money, I am off. पगार झाल्याशाने मी इथून निघून जाणार आहे. Not another week I work in this place. And Nathu banged the pen against the dustbin several times just to emphasize his point and giving himself confidence. आणखी एक आठवडाही इथे थांबणार नाही असे म्हणत नथूने हातातली सुपली कचऱ्याच्या डब्यावर जोरजोरात आपटली. आपला मुद्दा ठासवण्यासाठी आणि स्वतःचा निर्धार कायम ठेवण्यासाठी. वेल, आय विश यू लक, सेड सीताराम. बरं, तुला माझ्याकडून शुभेच्छा, सीताराम म्हणाला.
I'll keep an outlook for any jobs that might suit you. And he plodded barefoot along the road, the big bundle of clothes hiding most of his head and shoulders. तुझ्या योग्य एखादं काम मिळालं तर मी पाहून ठेवील असे म्हणून डोक्या आणि खांदे पार झाकून जातील एवढे मोठे कपड्याचे गाठोडे कसेबसे डोक्यावर सावरत तो अनवाणी पाय ओढत पुढे निघाला. At the fourth home he visited, Sitaram heard the lady of the house mention that she was in need of a sweeper. चौथ्या घरापाशी येऊन तो पोहोचला. त्या घरातली स्त्री झाडूवाल्याची गरज आहे असे बोलताना त्याने ऐकले. Tying his bundle together, he said, I know of a sweeper boy who is looking for work. गाठोडे बांधता बांधता तो तिला म्हणाला, माझ्या ओळखीचा एक झाडूवाला आहे. He can start from next month. पुढच्या महिन्यापासून तो कामावर येऊ शकतो. He is with the bank just now, but they aren't giving him his pay and he wants to leave. आता एका बँकेत कामाला आहे, पण ते लोक पगार देत नाही म्हणून त्याला ती नोकरी सोडायची आहे. Is that so? said Mrs. Srivastava. Well, tell him to come and see me tomorrow. असं का? मग त्याला उद्याच मला भेटायला सांग, श्रीमती श्रीवास्तव म्हणाल्या. And Sitaram, glad that he had been of service to both a customer and his friend, hoisted his bag on his shoulders and went his way. गिरायकाला आणि मित्राला दोघांनाही मदत करता आली म्हणून खुश होत सीताराम खांद्यावर गाठोडे टाकत निघून गेला. मिसेस श्रीवास्तवा हॅड टू डू सम शॉपिंग. श्रीमती श्रीवास्तवांना खरेदीसाठी बाहेर जायचे होते. शी गेव इन्स्ट्रक्शन टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. त्यांनी आयाला बाळाला सांभाळायच्या सूचना दिल्या आणि स्वयंपाक करणाऱ्याला दुपारचा स्वयंपाक वेळेत करायला सांगितले. Then she set out for the People Nagar marketplace to make her customary tour of the cloth shops. नेहमीच्या कपडे खरेदी करण्यासाठी त्या पीपल नगरच्या बाजारात निघाल्या. A large shady tamarind tree grew at one end of the bazaar, and it was here that Mrs. Srivastava found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. बाजाराच्या एका टोकाला असलेल्या मोठ्या डेरेदार चिंचेच्या झाडाखाली सावलीसाठी उभे असलेल्या श्रीमती भूषण त्यांना भेटल्या. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँकरचीफ. एका मोठ्या रुमालाने त्या स्वतःला वारा घालत होत्या. शी कंप्लेंड ऑफ द समर विच शी अफार्मड वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पीपल नगर. पीपल नगरच्या इतिहासातला हा नक्कीच सर्वात कडक उन्हाळा आहे असे त्या वैतागून सांगत होत्या. शी देन शोड मिसेस श्रीवास्तवा अ सॅम्पल ऑफ द क्लॉथ शी वॉज गोइंग टू बाय अँड फॉर 5 minutes दे डिस्कस्ड इट्स शेड, स्ट्रक्चर अँड डिझाईन. त्यांनी खरेदी करायचा असलेला एक कपडाचा नमुना श्रीमती श्रीवास्तवांना दाखवला आणि मग पुढची 5 मिनिटे कपड्याचा रंग, पोत आणि नक्षी यावर त्या दोघी चर्चा करीत राहिल्या. हॅव्हिंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक, मिसेस श्रीवास्तवा सेड, डू यू नो माय डिअर दॅट सेट गोविंदराम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज. Only this morning I heard a complaint from their sweeper who hasn't received his wage for over a month. त्या विषयावर बोलून झाल्यावर श्रीमती श्रीवास्तव म्हणाल्या, अगं तुला माहीत आहे का, सेठ गोविंदरामची बँक त्यांच्या कर्मचाऱ्यांना धड पगारसुद्धा देऊ शकत नाही म्हणे. आजच त्यांच्या झाडूवाला तक्रार करीत होता की महिना उलटून गेला तरी अजून त्याला पगार मिळालेला नाही आहे. बघा मित्रांनो, नथूचा बँकेने पगार दिला नाही आहे ही बातमी कशी हळूहळू पसरत चालली आहे. नथूने सीतारामला सांगितलं,
सीतारामने मिसेस श्रीवास्तवांना सांगितलं आणि मिसेस श्रीवास्तवांनी मिसेस भूषणला सांगितलं. आता तर इथं 2 महिला गप्पा मारतायत. म्हणजे ही बातमी एखाद्या वनव्यासारखी पसरत चालणार हे लक्षात ठेवा.